आइयो, इडली डोसा साउथ इंडियन में कम और महाराष्ट्र में ज्यादा करने लगे हैं। दीदी भाषा बदलो। आता घरात सुद्धा सगळ्यांचेच बरं का डोसा उत्तप्पा खूप प्रमाणात करतात आणि हे सारखं सारखं वारंवार केल्यामुळं तवा सुद्धा खराब होतो। आता तुमचा सुद्धा झाला असेल, हे बघा माझं सुद्धा झालंय, कारण आमच्या घरामध्ये सुद्धा आठवड्यातून 2 वेळेस तरी डोसा उत्तप्पा लागतोच। आता शाळेला सुट्ट्या आहेत म्हणल्यावर मग तर वेगळीच गोष्ट आहे। आता हा माझा तवा खूप खराब झाला होता। डोसा किंवा उत्तप्पा करताना आपण थोडासा तरी तेलाचा वापर करतो आणि तेलाच्या वापरामुळे याच्यावरती अगदी काळासा थर जमा झाला होता, त्यामुळे डोसा आणि उत्तप्पा चिटकायचा। तर इथे मी एक ट्रिक्स यूज केली, ते म्हणजे तवा गरम करायचा, त्याच्यावरती निरमा टाकायचा, नंतर 2 चमचे बेसन टाका आणि चमचा घेऊन त्याला घासून घ्या। तर हे बघा, घासल्यानंतर थोडंसं पाणी टाका, तारेच्या घासणीने घासून घ्या आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्या। तर माझा तवा खूप जुना आहे, त्यामुळे अशी अवस्था झालेली आहे। तुमच्या तव्याला सुद्धा असा थर जमा झाला असेल तर नक्की ही ट्रिक्स यूज करा। आइयो, सिर्फ देखो मत, जाते जाते अपने चैनल को सब्सक्राइब भी करो।